नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 17 ऑगस्ट सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. मित्रांनो, उद्या 18 ऑगस्ट आणि परवा 19 आणि 20 या 3 दिवसाचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, अ, बहुतांश राज्यातील शेतकरी बांधवांना आता परतीच्या पावसाचे वेध लागलेले आहेत. कारण मुख्य हंगामामधले मित्रांनो जवळपास पावणे 3 महिने संपत आहेत. माझ्या मराठवाड्यासारख्या प्रदेशामध्ये अद्यापही समाधानकारक कुठेही पावसाची नोंद नाही. कुठल्याही विहिरीला बोरवेलला पाणी नाही, जलाशयामध्ये पाणी नाही आणि या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो शेतकऱ्यांच्या नजरा, शेतकऱ्यांचे डोळे आता परतीच्या पावसाकडे लागलेले आहेत. त्याचबरोबर या सिस्टीमचा परिणाम आपल्या कितपत सकारात्मक होईल याकडे सर्व शेतकरी बंधूंचे डोळे लागलेले आहेत. मित्रांनो, आपण जर राज्याचं चित्र जर पाहिलं तर भयाव असं चित्र आमच्या मराठवाड्यामध्ये आहे. अगदी 5 ऑगस्टला शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत, जो की 30-29 तारीख आणि 29 जुलैला जो पाऊस झाला त्या पावसामुळे पेरण्या झालेल्या आहेत. जेमतेम पावसावर त्या पण पेरण्या आहेत. त्याची काय परिस्थिती आहे मी काल तुम्हाला जिओ टॅगद्वारे दाखवलेली आहे. हे एक उदाहरण आहे, परंतु बहुतांश मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये हीच परिस्थिती आहे कमी अधिक प्रमाणात. काही मोजक्या ठिकाणी बरं पीक परिस्थिती असेल, परंतु त्या पिकांना सुद्धा आता पाण्याची प्रचंड आवश्यकता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो ही लो प्रेशर नॉर्थ ओडिसा आणि पश्चिम बंगाल या भागावर तिचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता तयार झालेली आहे. त्याचबरोबर याचा ट्रॅक जर आपण पाहिला तर ती मध्य प्रदेशकडे जात आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा नर्मदा नदीचं जे उगमस्थान आहे अमरकटक, त्या ठिकाणी ती मोठा प्रभाव आपला निर्माण करण्याची शक्यता तयार झालेली आहे आणि तिच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशमध्ये आणि बिहार वगैरे भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील, ते आपण पाहू. मित्रांनो, पुढे उद्या 18 तारखेचा जर आपण विचार केला तर या सिस्टीमचा प्रभाव आपल्याला हा उत्तर पूर्व विदर्भात दिसतो, पश्चिम विदर्भातील काही भागात दिसतो हलक्या स्वरूपात, हलक्या ते मध्यम. पश्चिम विदर्भाचा भाग हा पूर्व विदर्भाचा भाग आहे. त्यानंतर घाटावर आपल्याला दिसतो, परंतु हा जो अंतर्गत महाराष्ट्र आहे मध्ये विशेषतः संपूर्ण मराठवाडा आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर मध्य महाराष्ट्राला लागून असलेला जो भाग आहे पूर्वेकडला, त्या भागात यामध्ये नाशिक पूर्व, अहिल्यानगर पूर्व, त्यानंतर पुणे पूर्व, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग, त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगर पूर्व, खाली सांगली, सातारा, कोल्हापूर पूर्व या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज अतिशय हलक्या ते मध्यम होतील. मराठवाड्यात ठिकाणी क्वचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होतील असं आपण सातत्याने सांगितलेले आहे आणि तसंच आपल्याला हे उदाहरण किमान 18 तारखेपर्यंत दिसत आहे. पुढे 20 तारखेपर्यंत कशी परिस्थिती असेल या मॉडेलद्वारे आपण हे समजून घेऊ. मित्रांनो, हे ECMWFचं मॉडेल आहे. पुढील 20 तारखेपर्यंतचा हा एकत्रित अंदाज दर्शवत आहे. या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम मित्रांनो आपण जर पाहिलं तर मध्य प्रदेश, भोपाळ वगैरे त्या भागात जबरदस्त दिसत आहे. रांची आहे आणि बिहारच्या काही भागात आहे, उत्तर प्रदेश वगैरे भागात. आणि त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या नागपूर विभागामध्ये याचा परिणाम आपल्याला जाणवेल. छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भागात काही प्रमाणात जाणवेल. इकडे नाशिक वगैरे या पट्ट्यामध्ये घाटावर त्याचा पावसाच्या रूपाने आपल्याला प्रभाव जाणवेल. बहुतांश महाराष्ट्रात आपल्याला निळा कलर दिसत आहे, त्यामुळे ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या पावसाच्या नोंदी विखुरलेल्या स्वरूपात होतील, त्याही सर्वदूर आणि सर्वत्र राहणार नाहीत. हा महत्वाचा अंदाज आपण लक्षात घ्यावा की पुढील 20 तारखेपर्यंत राज्याच्या अंतर्गत भागात, इंटरनल भागामध्ये फार मोठ्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होणार नाहीत. पिकांना जीवनदान देणारा पाऊस सुद्धा होतो की नाही ही शंका तयार झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो मी सातत्याने आपल्याला सतर्क करत आहे की आपल्या पिकांना वेळीच संरक्षित पाणी द्या आणि पीक सुरक्षित करा, एवढा एक सल्ला तुम्हाला या निमित्ताने मी देऊ शकतो.